मी सलमा जमादार आज तुम्हाला चेंबुरीचा कालवणीची रेसिपी दाखवते। बघा हे सगळं सामान त्याच्यामध्ये ॲड होणार आहे। तुम्ही बघून घ्या काय काय आहे त्याच्यामध्ये। सगळा मसाला बघून घ्या ना। कांदा खोबरा। आता बघा मी गॅस ऑन केली आणि त्याच्यामध्ये कढाई ठेवलेली आहे तापायला। कढाई आपली तापली, त्याच्यामध्ये अर्धा वाटी मैंने तेल ॲड केलेले आहे। तेल आपला मस्तपैकी गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये 2-3 कांदे चॉप करून ठेवलेली ते पण त्याच्यामध्ये ॲड केली। आता हे कांद्याला आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे, लाल होईपर्यंत असंच हलवायचं आहे त्याला। कांदा आपला बघू शकता चांगला मस्तपैकी लाल झालेला आहे। त्याच्यामध्ये जे वाटणं होतं ना ते आता मी मिक्स करते, ॲड करते त्याच्यामध्ये। ॲड केल्यानंतर आपल्याला चांगला तिला चमचेने हलवून घ्यायचं आहे, एकदम हलवून घ्यायचं तिला एकदम चांगलं मस्त। आणि त्याच्यानंतर जे मसाला आहे ना, अर्धा चम्मच आला लसणाचं हे पेस्ट टाकायचं आहे त्याच्यामध्ये। तिला पण चांगला हलवून घ्यायचं आहे, असंच करून हलवायचं आपल्याला तिला, म्हणजे ते भाजल जाणार। आणि आता हे बघू शकता 2-3 हिरवे मिरच्या मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे। हे मालवणी मसाला आहे, हे धनिया पावडर आहे, हे गरम मसाला पावडर, हे लाल मिरची ॲव्हरेजचा आपल्याला टाकायचा कलर यासाठी चांगला, हळद पावडर अर्धा चम्मच, मीठ आपल्या हिशोबाने टाका तुम्ही मीठ असं। आणि टमाटरची पिरवी करून घेतलेली ते पण त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। आणि 4-5 कढीपत्त्याचे पानं टाकायचे त्याच्यामध्ये, म्हणजे चांगलं मस्तपैकी एकदम सुगंध येतं। तर आता मी सगळं टाकून झालेलं आहे। आपल्याला चमचेने मस्तपैकी तिला हलवून एकदम भाजून घ्यायचं आहे, तेल सुटलेपर्यंत असंच भाजायचं मसाल्याला। बघू शकता तुम्ही किती छान आपला मसाला झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये आता हे चेंबुरी जे मी प्लेटमध्ये ठेवलेली ते ॲड करायचे। काय लोक बरंच ना याचा रस्सा काढून टाकतात वाटून, मी नाही टाकत, ते मला आवडत नाही म्हणून मी असंच टाकते। आता आपण टाकल्यानंतर चांगला तिला मिक्स करून घ्यावी, एकदम वर खालती केले का म्हणजे मसाला सगळं त्याच्या आतमध्ये लागून जातं। बघू शकता झालेलं आहे भाजून एक मस्तपैकी। आता याच्यामध्ये आपण ना 1 तांब्या पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये। पाणी ॲड झाल्यानंतर चांगला त्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी तिला शिजवायला ठेवायचं आहे, झाकून लावून मस्त हलवून घ्यायचे। तुम्ही पण बनवा गाईज, आणि कसं बनलेलं आहे मला कॉमेंटमध्ये सांगा। आणि एकदम झणझणीत झालेलं आहे ते कालवण।